पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। महाराष्ट्रावर पसरली शोककळा, परंतु जिल्ह्यात मात्र फुललाय अवैध धंद्यांचा मळा। शासकीय दुखवटा असतानाही अवैध धंदे राजरोसपणे सुरू। मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी दुःखद निधन झालं। निधनाचे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि अख्खा महाराष्ट्र दुःखाच्या महासागरात बुडून गेला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने 3 दिवसीय शासकीय दुखवटा जाहीर केला। जवळपास सर्व शासकीय कामकाज थांबवण्यात आले। शाळांना सुट्ट्याही देण्यात आल्या। सर्व पक्षीय नैतिकता दाखवत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचारही थांबवण्यात आला। परंतु घे हरिनाम घे म्हणणाऱ्या सांगली जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने ऑनलाईन जुगार व मटक्याची दुकाने राजरोसपणे चालूच आहेत। राज्यावर दुःखाचा सावट असताना 2 नंबरचे अवैध धंदे मात्र जोमाने सुरू असल्याने नागरिकांच्या मधून नाराजी व्यक्त होत आहे। सदर ही बाब दुर्दैवी असून स्थानिक प्रशासन नेमके करतोय काय असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज।